बिहारच्या ऐतिहासिक विजयानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी पंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील भाजप मुख्यालयात येत आहेत। आतापर्यंत झालेल्या अशा विजयानंतर मुख्यालयात येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करायची आता एक नवी प्रथा सुरू झालेली आहे भाजप पक्षामध्ये। आणि अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा हे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील। बिहारचा विजय अत्यंत महत्त्वाचा विजय आणि प्रचंड मोठा विजय, कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवणारा विजय, भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यापर्यंत आणणारा हा विजय आहे। कारण अगदी नितीश कुमार यांनी कोणत्याही प्रकारच्या करामती करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा भाजपकडे आता इतक्या जागा आहेत किंवा त्या जागा ते आणू शकतात ज्याद्वारे त्यांची सत्ता येऊ शकते। बिहारमधल्या पारंपरिक राजकीय समीकरणांना धक्का देणारी ही निवडणूक आहे। MY समीकरण, यादव समीकरण, समाजवादी बालेकिल्ला, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव अशा तरुण चेहऱ्यांनी नेलेली निवडणूक, या सगळ्या दाव्यांच्या पलीकडे गेली ही निवडणूक। नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी। जय जय श्री राम, जय जय श्री राम। यह 200 एनडीए की 4 सीटें जो आई है ये ऐतिहासिक है। अब यह इसलिए हुआ है कि मोदी है तो मोदी है तो मोदी है तो नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, 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 मोदी। अपने नेता का किस प्रकार से स्वागत अभिनंदन केंद्रीय कार्यालय में हो रहा है। कार्यकर्ता स्वागत और अभिनंदन कर रहे हैं, हृदय से अभिनंदन और वंदन पानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का कर रहे हैं। इतनी बड़ी ऐतिहासिक विजय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हुआ है। फिर नारा लगाएंगे, मोदी, 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 नरेंद्र मोदी।